बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो, अरे हा डायबिटीज म्हणजे नेमकं आहे तरी काय भानगड? कारण लॅबमधनं रिपोर्ट येतात, त्याच्यात काहीतरी असं लाल पिवळं काहीतरी लाईन असते आणि मग ते सगळे मनात गोंधळ व्हायला लागतो. बऱ्याच लोकांच्या मते रक्तातली साखर वाढणं म्हणजेच डायबिटीज. आता यात तथ्य तर आहे, कारण रक्तातली साखर वाढणं हा त्याचा एक प्रमुख भाग आहे डायबिटीजचा. पण केवळ तो एवढा पुरता सीमित आहे का? तर नक्कीच नाही. डायबिटीज हा जो आजार आहे, हा एकूणच आपल्या शरीरामध्ये ज्या अनेक रासायनिक प्रक्रिया होत असतात, ज्याला आम्ही फायनली मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे त्या शुगरवरती पण होत असतात, फॅटवरती पण होत असतात, प्रोटीनवरती पण होत असतात. या रासायनिक प्रक्रियेमधनं वेगवेगळ्या गोष्टी बनतात. काही शरीराला फायदेशीर असतात, काही घातक असतात. आणि ह्या मेटाबॉलिझमचं नियमन करणारा एक महत्त्वाचा हार्मोन आहे. त्याला इन्शुलिन असं म्हणतो आपण. या इन्शुलिनमध्ये जेव्हा गडबड निर्माण होते, म्हणजे एकतर ते नीट तयारच होत नाही किंवा तयार झालं तरी त्याची परिणामकारकता खूप कमी होते. त्यावेळेला या सगळ्या रासायनिक प्रक्रिया बिघडतात आणि मग शुगर वाढणं, मग त्याचबरोबर रक्तामध्ये जे फॅट फिरत असतात, ज्याला आम्ही कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याच्यात गडबड होणं, ब्लड प्रेशर वाढण्याकडे कल होणं आणि मग एकूणच शरीरातले जे वेगवेगळे अवयव आहेत, मग तो मेंदू असो, डोळे असो, किडनी असो, हार्ट असो, याच्यावरती अनिष्ट परिणाम होणं दूरगामी दृष्टीने. ह्या सगळ्या आजाराला मिळून डायबिटीज म्हणतात. सो डायबिटीज म्हणजे केवळ शुगर वाढणं हे फारच संकुचित आहे. एकूणच जो शरीरावरती परिणाम होतो या आजाराचा, तो डायबिटीज आहे. डायबिटीज हा आयुष्यभराचा आजार आहे. पण काळजी करू नका. काळजी मात्र नक्की घ्या.